सत्यता आहे त्या व्हिडिओ मागे? त्याची सत्यता अशी आहे की जेपासून कोरोना चालू झाला त्यापासून आपले सध्या आपल्याला नगरपालिका आणि मी कार्यरत नाही होतो त्याच्यात झोपडपट्टी माफिया आहे ते त्याच्यामध्ये दिसते फोटोमध्ये एक बाई आहे आणि एक मुन्ना म्हणून करून आहे ते झोपडपट्टी विकतात करतात मी आलो त्यापासून मी लेटर दिलेलं साहेब असाचा वाढत चाललेला आहे तर कधी मला वाटतं येऊन ते लोकांनी तोडला होता ते मला नाही माहिती होतं ते बाई आली समोर ते पण दारू पिलेली होती ते पण पिलेला होता समोर गाडीवर मी हेड ऑफिसला महासभापती येत होतो तिथे उभं राहून सांगितली तुम्ही आमच्या झोपडा तोडायला लावला शिवविकाल करत होती मी खाली आलो चप्पल दाखवली मला एवढंच झालं होतं. पण असा आरोप आहे की तुमच्या गावावर कुठेतरी नागरिक म्हणून ती महिला नाराज होती म्हणून तुम्हाला कुठेतरी मारहाण म्हणजे तुमच्यावर झाली? नाही ते आपल्या वाड्याची महिला नाहीये ते विष्णुनगर पहिली राहत होती आता नवीन झोपड्यामध्ये येऊन राहतात असं काय आपल्या काळात आपले लोकल जे एवढे आहे नागरिक त्यांनी सगळे बघितलेले आहेत इथे काय असंच आहे विशेष नाही. हा ह्याच्यात विरोधात दावा आहे विरोधात पण होते ना तिथं उभे होते दोन केलेलं आहे. अशा घटना वारंवार घडल्यामुळे पक्षाची बदनामी होते असं तुम्हाला वाटत साहेब आहे लेकिन आपल्या विरोधी लोकांचं काम काय आहे एवढे दिवस तुम्ही बघता 25 वर्षापासून मी नगरसेवक आहे त्यांच्या बदनाम करून काय उपयोग होते आमचे जेवढे लोक आहे माझ्या मतदाता जेवढे आहे ते नाही ते बघतात ना समोरची हे गोष्टी लोकांची समोरची मार्केटची गोष्टी आहे ते टायमात भीड पण होती मार्केटमध्ये ते बघा व्हिडिओ मध्ये लोक दिसतात आम वेळोवेळी हे तक्रार येतात माझ्यावर मला पाळण्यासाठी लय प्रयत्न केला ते लोकांनी देव ते आपले लोकांचे विश्वास आहे आपल्यावर आता पॅनल मध्ये होता बघा मी प्रचार पण नाही केला तरी पण मला किती मतं भेटलेली तर कर्म काय कोणी घेऊ शकत नाही माझ्या कर्म जेवढं आहे मला भेटते.